शिंदे, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। खत बियाणे मुबलक दरात मिळण्यासाठी नियोजन करावे, शेतकऱ्यांना कृषी पंप जोडण्यात द्या, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश। मनपा शाळेतील विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाल्यास त्याच्या उपचारासाठी मिळणार 5,000ची मदत, शिक्षक पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम। गांजाचा साठा पकडल्यानंतर आता शहर पोलिसांनी पकडला नशेच्या गोळ्यांचा साठा, नशेखोरीकडे शहराची वाटचाल। पीएम केअर फंडातून मिळालेल्या व्हेंटिलेटर प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची खासदार इम्तियाज जलील व आमदार संजय शिरसाट यांची मागणी, तर व्हेंटिलेटर प्रकरणी राजकारण करू नये, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला। आता सविस्तर बातम्या। शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषी पंपाच्या जोडण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या जोडण्या प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे। शेतीसाठी वीज हा महत्त्वाचा घटक असल्याने यात असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ ऊर्जा मंत्री यांच्या समवेत बैठक घेणार असून शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषी पंपांच्या जोडण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले। पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। यावेळी ते बोलत होते। या बैठकीस रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, हरिभाऊ बागडे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, संजय शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले उपस्थित होते। जिल्ह्यातील इतर संबंधित अधिकारी ऑनलाईन प्रणालीद्वारे बैठकीशी जोडलेले होते। यावेळी पालकमंत्री म्हणाले की जिल्ह्यात कापूस आणि मक्याचे क्षेत्र वाढत आहे, या अनुषंगाने देखील विभागाने नियोजन करावे। इतर पिकांचे बियाणे तसेच खत शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी नियोजन करावे। मागच्या वर्षी अनेक ठिकाणी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी पाहता सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या बियाणे कंपन्यांनी पुन्हा ही तक्रार येऊ देऊ नये, असे सांगत पालकमंत्री म्हणाले की रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। याबाबत राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करणार असून हा प्रश्न कसा सोडवता येईल याबाबत मार्ग काढला जाईल किंवा या बाबतीत शेतकऱ्यांना सबसिडी देता येईल का या बाबतीत देखील प्रयत्न केले जातील, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले। महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की जिल्ह्यात सोयाबीनला मागणी वाढत आहे, तसे नियोजन विभागाने करावे। शेततळ्याचे 75% अनुदान मिळणे बाकी आहे, ते तात्काळ मिळावे। टंचाईग्रस्त गावातील पाणीपुरवठा योजना सुरू कराव्यात। खत पुरवठा वेळेत व्हावा जेणेकरून शेतकऱ्यांना सोयीचे होईल, असेही ते म्हणाले। खासदार इम्तियाज जलील यांनी रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीबाबत मुद्दा उपस्थित केला। या किमती कशाच्या आधारावर वाढविल्या याबाबत खत कंपन्यांना विचारणा व्हावी, असेही ते म्हणाले। जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। त्यावेळी नादुरुस्त व्हेंटिलेटर्स, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, लसीकरण मोहीम, खासगी रुग्णालय आकारत असलेले वाढीव दराचे बिल, ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती, तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला। पेट्रोल, डिझेल, बियाणे, खते यांच्या दरात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद जिल्हा शहर शाखेच्या वतीने केंद्र सरकारच्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता निदर्शने आंदोलन करण्यात आली। पेट्रोल, डिझेल, शेती उपयोगी बियाणे व खतांची दरवाढ करण्यात आली। त्याकरिता क्रांती चौक येथे सोमवारी हे निदर्शने आंदोलन करण्यात आले। शहर अध्यक्ष विजय साळवे व शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली
जनहितासाठी तीव्र निदर्शने आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हा शहर उपाध्यक्ष शेख रफीक, आशिष इंगळे, हमीद निर्जा, आयाज दुरानी, लीला मगरे, प्रतिभा वैद्य, निशा पाटील, सरताज सय्यद, शमा खान आदींची उपस्थिती होती। आज पूर्ण महाराष्ट्रभर रासायनिक खतांची दरवाढ केलेली आहे केंद्र शासनाने। याच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रात आज हे होत आहे, आंदोलन होत आहे, निषेध नोंदवला जात आहे। औरंगाबाद शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष विजयराव साळवे साहेब, तसेच कार्याध्यक्ष अभिषेक भैया देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आज इथे आम्ही क्रांती चौक इथे आंदोलन करत आहे। शेतकऱ्यांच्या आज कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार त्याचा काही इलाज न करता दुसऱ्या काही गोष्टींचे दरवाढ करून सर्वसामान्य जनतेच्या दररोजच्या गरजेच्या वस्तूंमध्ये वाढ केलेली आहे आणि या वाढमुळे जे काही लोकांना त्रास होत आहे त्यातनं तर सुटका होऊन जाईल, पण ह्या महागाईच्या ह्याच्यात कसं काय सुटका होईल? त्यानंतर रासायनिक खताची जर वाढ झाली तर शेतकरी जर त्याचं उत्पादनच काढू नाही शकलं तर अजून ते अन्नधान्यामध्ये किती कमतरता येईल? याच्यानंतर जर असंच जर मोदी सरकारचं चालत राहिलं तर जनता ही वेडी नहीं है, त्यांना त्यांची जागा दाखवायला बसलेली आहे आणि ती दाखवणारच। पूरे देश में और महाराष्ट्र राज्य में कोविड-19 का ये महामारी चल रही है, जैसा कि और अभी अगले महीने में जून महीना लग रहा है और किसानों का जैसा कि बोलता है कि पेरने का काम चालू होने वाला है। इसीलिए ये नरेंद्र भाई मोदी जो केंद्र की सरकार है, इन्होंने जैसा आप लोग देख रहे हैं कुछ महीना 2 महीने से जैसा कि कोविड-19 का लॉकडाउन चालू है पूरे महाराष्ट्र राज्य में, और ये नरेंद्र भाई मोदी जो केंद्र की सरकार है ये रोज़ पेट्रोल और डीजल के भाव रोज़ बढ़ा रही है। और जैसा रोज़ बढ़ा रही है, हमारी ये मांगनी है कि पेट्रोल और डीजल के भाव कम कर दिए जाए। और हमारे प्रांताध्यक्ष आदरणीय जयेंद्र पाटिल साहब इनके आदेश से कल ही जैसा कि आप लोग जान रहे हैं कि ये जो खत और बियाने होते हैं इनकी कीमत ये मोदी सरकार ने बढ़ाई है। इसीलिए इस सरकार का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हम तीव्र शब्द में धिक्कार करते हैं और बियाने और खतों की जो कीमत है उन्होंने तात्काळ पीछे लेना चाहिए। भविष्यात मनपा शाळेतील विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाल्यास त्यांना मनपा शिक्षक पतसंस्थेच्या वतीने तातडीची 5,000 रुपयांची मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जाणार आहे। सोमवारी मनपा शिक्षक सहकारी पतसंस्थेची मासिक बैठक बेबी मालोदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीत कोरोना या संसर्गजन्य आजाराची संभाव्य तिसऱ्या लाटेत विद्यार्थ्यांना लागण होण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली। मनपा शाळेत शिकणारा विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील आहे। या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली तर पालकांना मदत म्हणून विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी तातडीने 5,000 रुपये मनपा शिक्षक पतसंस्थेच्या वतीने देण्यात यावा असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला। या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने शहानिशा करून विद्यार्थ्यांची शिफारस केल्यास पालकांच्या नावे 5,000 रुपयांचा धनादेश देण्यात येईल असे ठरवण्यात आले। ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीस पतसंस्थेचे उपाध्यक्ष जुबेर शेख, सचिव डॉक्टर संपत इधाटे, शिक्षणाधिकारी तथा संचालक रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी तथा संचालक संजीव सोनार, संचालक कामिनी सुरंगळीकर, अर्चना जोशी, भारत तिनगोटे, तुषार ताठे, राम सावंत, सदरखा तडवी, प्रकाश थोरे, सुनील नरवडे, व्यवस्थापक शिवाजी निकम व जीवन काळे यांची उपस्थिती होती। महावीर इंटरनॅशनल वीरा केंद्रातर्फे क्रांती चौक वॉर्डामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले। महावीर इंटरनॅशनल वीरा केंद्र यांच्यातर्फे आणि माजी नगरसेविका शिल्पा राणी सागर वाडकर यांच्या सहकार्याने सोमवारी क्रांती चौक वॉर्डमधील सर्व सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले। सदरील किटचे प्रयोजन संगीता ओसवाल, वंदना संचेती, दीपिका भंडारी, दर्शू फुलफगर, संगीता सुराणा यांनी केले होते। सोमवारी झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाग अध्यक्ष वीर राजकुमार जैन, गव्हर्निंग काउन्सिल मेंबर वीर विकास पाटणी, फाउंडर महावीर मेट्रो सिटी वीर अनिल जैन यांची उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख सुधीर चौधरी, शाखा प्रमुख पंकज वाडकर, सागर वाडकर, गणेश खरात,
शिवाजी बकले, सुभाष वाघमारे आदींनी परिश्रम घेतले। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पाहत रहा ADN। पर गैस एजेंसी की जानिब से सभी गैस सारिफिन के लिए खुशखबरी, इंतहाई सस्ते दामों में लीजिए नया गैस कनेक्शन। दूसरा खाली सिलेंडर सिर्फ 1450 रुपये में। जल्दी कीजिए, आज ही बुकिंग कराइए। ब्रेक द चैन की पाबंदियों में सारिफिन को गैस के लिए अब परेशान होने की जरूरत नहीं। हम पहुंचाएंगे गैस सिलेंडर आपके घर तक। कीजिए सिर्फ एक कॉल। ऑनलाइन पेमेंट की भी सहूलत। घर में रहिए, बिला जरूरत बाहर ना निकलें। मास्क और सोशल डिस्टेंस की एहतियात करें। कोरोना से अपनी हिफाजत करें। सारिफिन से गुजारिश है कि घर पर सिलेंडर लेते वक्त सील की जांच कर लें और रसीद जरूर हासिल करें। शफी खान, डिस्ट्रीब्यूटर, अंबर गैस एजेंसी, जूना बाजार, औरंगाबाद। मोबाइल नंबर 7774883366। फ़ोन नंबर 0240232344 2335 127। ब्रेक नंतर आपले स्वागत। नशेच्या गोळ्या व औषधांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या एकास सिटी चौक पोलिसांनी पाठलाग करून रविवारी अटक केली असून शहरात सुरू असलेल्या नशेच्या रॅकेटमधील एक धागा पोलिसांच्या हाती लागलाय। ही कारवाई चेलीपुरा चौकात करण्यात आली। शेख अतिक शेख अब्दुल्ला असे आरोपीचे नाव आहे। पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ महांडोळे व त्यांचे पथक या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी गस्त करीत होते। त्यावेळी चेलीपुरा चौकात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शेख अतिक दिसला। त्याच्या हातात एका प्लॅस्टिकची बॅग होती। त्याने पोलिसांना पाहताच तिथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले। बॅगेची झडती घेतली असता त्यात 13,319 रुपये किमतीच्या नशा आणणाऱ्या गोळ्या आणि औषधी सापडली। पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। या प्रकरणात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नशेच्या गोळ्या सेवन केल्यानंतर त्याची नशा किमान 2 ते 3 दिवस राहते। नशेत तो काय करत आहे ह्याचे त्याला भान नसते। नशेत इसम तो काहीही करू शकतो असे मत जाणकार पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे।
असे असले तरी सद्यस्थितीत शहरातील अनेक मेडिकलवर आणि अन्य ठिकाणी काही नशेच्या गोळ्यांची विक्री सर्रासपणे सुरू आहे। परिणामी शहरात काही प्रमाणात क्राईम रेट वाढला आहे। नशेच्या गोळ्यांची सूत्र एका मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हलवली जात असून ती शहरातील जवळपास सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विस्तारित करण्यात आली आहे। नगर येथून परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा खून याच नशेच्या गोळ्यांच्या नशेत मारेकऱ्यांनी केला होता। माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। आमदार अतुल सावे यांनी स्वखर्चातून शहरातील पुंडलिक नगर भागातील प्रशस्त वास्तूमध्ये आयसोलेशन कोविड सेंटर सुरू केले आहे। येथे एकूण 50 खाटांचे नियोजन केले असून 20 खाटा ऑक्सिजनच्या व 30 खाटा सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांसाठी असणार आहे। रुग्णांचा पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे। यासाठी लागणारी औषधे, विविध तपासण्या, नाश्ता, जेवणाची सुविधाही मोफत देण्यात येणार आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन करून कोविड सेंटरची पाहणी केली। या प्रसंगी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विजया रहाटकर, खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार नारायण कुचे, भाऊराव देशमुख, शिरीष बोराळकर, बापू घडामोडे, अनिल मक्रिये व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी लासूर स्टेशन येथील गीता बन हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची आस्तेवाईकपणे चौकशी केली। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गीताबेन ICU कोविड हॉस्पिटल लासूर या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली। त्यांनी उपचारार्थ दाखल असणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला। या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट, पॅथॉलॉजी लॅब याविषयी सविस्तर जाणून घेतले। हॉस्पिटलविषयी सविस्तर माहिती गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी त्यांना दिली। यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, खासदार डॉक्टर भागवत कराड, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अतुल सावे, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, स्नेहलता कोल्हे, जिल्हा प्रमुख विजय अवताडे, किशोर धनायत आदी उपस्थित होते। विवेकानंद अकॅडमी मराठी शाळा बंद करण्याच्या विरोधात MIM पक्षाच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन दिले। ॲडव्होकेट कुणाल खरात यांनी एडियनशी बोलताना अधिक माहिती दिली। औरंगाबाद जिले के पालक मंत्री सुभाष देसाई साहब को हमने एक निवेदन दिया। ये एकेडमी ने 650 बच्चों को एक साथ स्कूल से निकाल दिए और मराठी स्कूल बंद कर दी। एक तरफ हम मराठी की बात करते हैं, मराठी की भाषा की बात करते हैं, आज फुले शाह अम्बेडकर की बात करते हैं, और वही महाराष्ट्र में, ये पुरोगामी सरकार के महाराष्ट्र में आज मराठी स्कूल बंद हो रही है। इस वजह से हमने ये आज सुभाष देसाई साहब को एक निवेदन दिया। वो निवेदन में हमने मांगनी की है कि ये स्कूल जैसी थी वैसी चालू रखी जाए और जैसे थे वैसे बच्चे वो स्कूल में पढ़े, और ये जो स्कूल, ये जो संस्था है उसके ऊपर कार्रवाई करने की हमने मांग की है। और सुभाष देसाई साहब ने हमको बताया है कि ये स्कूल के बारे में हम पूरा डिस्कस करके, शिक्षण अधिकारी से डिस्कस करके हम लोग इसके ऊपर कार्रवाई करेंगे। छावणी परिषदेच्या वतीने कोरोनाशी निगडीत सर्व सुविधा त्यांच्या सामान्य हॉस्पिटलमध्ये पुरवल्या जात असून लसीकरण मोहीम देखील प्रभावीपणे राबवली जात आहे। लॉकडाऊनमुळे छावणी परिषदेचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत, तरीही समृद्ध जनजीवन या आपल्या उद्देशाला समोर ठेवून छावणी परिषद कोरोनाशी 2 हात करीत आहे। एकाच छताखाली कोरोनाशी निगडीत सर्व सुविधा देत छावणी परिषदेने एक नवीन मॉडेल उभे केले आहे। एकाच परिसरात टेस्टिंग, वॅक्सिनेशन, विविध रक्त चाचण्या, कोरोनावर उपचार हे सर्व छावणी हॉस्पिटल देत आहे। 2 दिवसांपूर्वी सुरू केलेले 15 बेडचे कोविड केअर सेंटर आज 12 रुग्णांना उपचार देत आहे। दुसऱ्या बाजूला या हॉस्पिटलचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आजपर्यंत 12,500हून अधिक नागरिकांचे लसीकरण या हॉस्पिटलद्वारे पूर्ण झाले आहे। लायन्स डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या चाचण्या माफक दरात उपलब्ध करून दिल्या जात आहे। हे सर्व सुरू असताना आपली रोजची OPD ही तितक्याच तत्परतेने सुरू ठेवली आहे। आर्थिक आणि मनुष्यबळ कमी असतानाही उपलब्ध साधनांचा वापर करून सर्व सुविधा देण्याचे आव्हान छावणी परिषद हॉस्पिटल पूर्ण करीत आहे। डॉक्टर गीता मालू, डॉक्टर विनोद धमांडे,
आणि त्यांची टीम हे आव्हान पेलण्यासाठी मेहनत घेत आहे. चांगली आरोग्य सेवा देण्याचा हा छावणी परिषदेने एक मनापासून केलेला प्रयत्न असल्याची माहिती परिषदेचे मुख्याधिकारी विक्रांत मोरे यांनी एडियन सोबत बोलताना दिली. छावनी परिषद औरंगाबाद की तरफ से जो एक हॉस्पिटल है हमारा 20 बेडेड, वहाँ पे हमने 15 बेड्स का कोविड केयर सेंटर, आइसोलेशन सेंटर शुरू किया है और उसको हम डेवलप करके डेडिकेटेड कोविड केयर हॉस्पिटल भी बनाने वाले हैं. उसके लिए सेंट्रलाइज ऑक्सीजन सिस्टम सप्लाई सिस्टम का काम अभी शुरू है और हमारे हॉस्पिटल में हम कोविड से रिलेटेड सारी सुविधा एक जगह पे देते हैं. जैसे कोविड टेस्टिंग सेंटर है, ट्रीटमेंट है और वैक्सीनेशन है. और उसके अलावा जो भी जनरल ओपीडी हमारी आज तक चलती थी वो ओपीडी भी चालू है. और डायग्नोस्टिक सेंटर जो हमने रिसेंटली बनाया था उसके अंडर जो भी ब्लड टेस्ट या यूरिन टेस्ट जो भी टेस्ट लगते हैं वो सारे टेस्ट हम वहाँ पे करते हैं. आम्ही 13 मे पासून आमचं आयसोलेशन वॉर्डच आहे तो सध्या कोविड केअर सेंटर असं आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये 15 बेड आहेत आणि आपल्याकडे कोविड टेस्टिंगची फॅसिलिटी आहे अवेलेबल. तसंच आपल्याकडे लॅब पण आहे. त्याच्यामुळे ज्यांना गरज आहे जसं CBC आहे, CRP आहे आणि जे काही महत्त्वाचे आपल्याला टेस्ट लागतात त्या जरी करायच्या असेल तर ती फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. तसंच आम्ही राऊंड द क्लॉक आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, रेसिडेंट डॉक्टर्स, ते राऊंड द क्लॉक कोविड वॉर्डमध्ये राहतात. तसेच नर्सिंग स्टाफ म्हणजे ANM आणि एक GNM असे सिस्टर्सही प्रत्येक राऊंड द क्लॉक 2-2 सिस्टर्स आम्ही ठेवलेले आहेत. सफाई कर्मचारी, वॉचमन सगळे आमचे सेपरेट आहेत फॉर कोविड. सेपरेट म्हणजे ती बिल्डिंगच पूर्ण आम्ही कोविड वॉर्डला दिलेली आहे. घाटी रुग्णालयाला केंद्र सरकारकडून मिळालेले 150 व्हेंटिलेटरचा मुद्दा आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या बैठकीत पुन्हा उपस्थित झाला. संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली है. 150 वेंटिलेटर्स जो केंद्र सरकार की तरफ से आए हैं और हर वेंटिलेटर के ऊपर PM केयर्स लिखा हुआ है, यानी कि पंतप्रधान के तरफ से आए हुए हैं ये वेंटिलेटर्स हैं. ये 150 के 150 वेंटिलेटर्स काम नहीं कर रहे हैं, यानी कि सिर्फ डब्बे लाकर यहाँ पर रख दिए गए हैं और हमको ये बताया गया है कि आपको 150 वेंटिलेटर्स हमने दिए हैं. अगर वो 150 वेंटिलेटर्स काम नहीं कर रहे हैं, उनके इंजीनियर्स आके हैं तो पूरा चेक करने के बावजूद भी ये बताया गया है कि वेंटिलेटर्स किसी काम के नहीं है, ये नहीं चल सकते हैं. तो मैंने ये मांग उठाई है कि जो भी एजेंसी जिसने ये वेंटिलेटर्स भेजे हैं यहाँ पर, उनके ऊपर FIR रजिस्टर होना चाहिए. राज्य सरकार ने इसकी गंभीर दखल देना चाहिए. देखिए, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने ये कहा है कि इसकी ऑडिटिंग होनी चाहिए, इसकी इंक्वायरी होनी चाहिए, और उन्होंने उल्टा ठिकड़ा है तो यहाँ पर ये कर दिया है कि नहीं, इनको चलाना नहीं आ रहा है, इनको बराबर से कनेक्शन देना नहीं आ रहा है. अब इतने बड़े बड़े हॉस्पिटल चलाने वाले लोगों को वेंटिलेटर चलाना नहीं आ रहा है तो आपने कौन से ग्रह से है तो ये वेंटिलेटर लेकर आए हैं जो कहीं पर, यहीं पर नहीं, पूरे देश भर में किसी भी हॉस्पिटल के अंदर नहीं चल रहे. तो राज्य सरकार से हमने ये अनुरोध किया है कि जिस किसी एजेंसी ने ये वेंटिलेटर्स मैन्युफैक्चर किया है उसके ऊपर राज्य सरकार ने FIR रजिस्टर करना चाहिए, क्योंकि आज भी पेशेंट्स को वेंटिलेटर्स चाहिए, वेंटिलेटर्स मिल नहीं रहे हैं. और आप इस तरह का एक ऐसा माहौल तैयार कर रहे हैं कि नहीं, इसके अंदर राजनीति हो रही है करके आप इंक्वायरी करवाइएगा. जो भी दोषी है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, ये मांग हमने रखी. याच बैठकीत आमदार संजय शिरसाट यांनीही व्हेंटिलेटरच्या पुरवठादारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आज माननीय पालक मंत्री सुभाष देसाई की अध्यक्षता में हमारी बैठक हुई. कोरोना के बारे में जो चीज़ें यहाँ जो उपचार की रकम पड़ती है वो देने का आश्वासन उन्होंने दिया. सबसे अहम मुद्दा ये था कि वेंटिलेटर, तो ये जो गवर्नमेंट के जो मेडिकल डीन जो थे उन्होंने भी रिपोर्ट दिया है. कलेक्टर ने भी मीटिंग में बोला है कि जो सेंट्रल गवर्नमेंट ने जो वेंटिलेटर भेजे हैं वो कोई भी काम के नहीं. जो टेक्नीशियन आए थे उन्होंने 2 वेंटिलेटर रिपेयर करने की कोशिश की, लेकिन वो भी नाकाम हो रहे थे. नए आए हुए ब्रांड दूसरे दिन खराब होते हैं और हमने बड़े जोर से बोला है कि ये वेंटिलेटर कोई भी पेशेंट को लगाया नहीं जाएगा. तो पालक मंत्री ने वो मान्य किया है. उन्होंने बताया कि हम अपने स्टेट गवर्नमेंट के जो वेंटिलेटर वही सब यूज करेंगे और ये वेंटिलेटर के बारे में जिसने सप्लाई किया है उसके ऊपर शायद फौजदारी गुन्हा तक हम दाखिल करने की कोशिश करेंगे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हेंटिलेटर प्रकरणी राजकारण करू नये असे म्हणत या मुद्द्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने
लाखो व्हेंटिलेटर प्रोक्युअर केले. आपल्या देशात व्हेंटिलेटर बनत नव्हते आणि परदेशातून येत नव्हते. अशा काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण आपलं प्रोडक्शन स्टेपअप केलं, व्हेंटिलेटर्स तयार केले, ते केंद्र सरकारने प्रोक्युअर केले आणि ते पाठवले. आता याच्यामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारे जे काही व्हेंटिलेटर्स आलेले आहेत, फार ठिकाणी नाही, जवळजवळ 90% व्हेंटिलेटर्समध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला नाही, पण 5-10% ठिकाणी काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स त्यात आले आहेत आणि त्या ठिकाणी टेक्निशियन्स गेले, टेक्निशियन्सनी जाऊन ते सुधारवले देखील आहेत. काही ठिकाणी प्रॉब्लेम्स याकरता देखील आले की शेवटी हे मशीन आहे आणि हे डेलिकेट मशीन आहे, ते आल्यानंतर अनेक ठिकाणी 4-4 महिने पॅकेजमध्ये ते पडून राहिलं, त्याचं नीट स्टोरेज केलं नाही, ते डम्पिंग करून ठेवलं आणि त्याच्यामुळे देखील अनेक अडचणी तयार झाल्या. मला देखील समजलं की ते विशेषतः ज्योती कंपनी जी आहे त्याचे जे व्हेंटिलेटर्स आहेत ते या ठिकाणी आधी आलेले व्हेंटिलेटर्स औरंगाबादचे नीट चालत आहेत. आताचे जे व्हेंटिलेटर्स आहेत ज्योती कंपनीचे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम, त्याचे इंजिनियर्सही आले, पण तरी देखील या संदर्भात केंद्र सरकारपर्यंत खासदार साहेबांनी हे सगळा विषय पोहोचवलेला आहे आणि अशा प्रकारे जर कोणी चुकीचं काही केलं असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल. मात्र मला असं वाटतं की त्या संदर्भात केवळ राजकारणाकरता ते बोलायचं, म्हणजे इतके व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये आले. महाराष्ट्राला 5,000पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स या ठिकाणी केंद्र सरकारने दिले आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते चाललेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, जर आता कुठले व्हेंटिलेटर्स बरोबर नसतील ते बदलले गेले पाहिजेत, त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे, पण त्याकरता सगळे व्हेंटिलेटर चूक आहे आणि मग काहीतरी त्यात गडबड आहे अशा प्रकारचं वातावरण तयार करून त्याचं राजकारण करणं हे मात्र योग्य नाही असं वाटतं. औरंगाबादेतून व्हेंटिलेटरचा मुद्दा उपस्थित झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शहरात या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी यावं लागलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. खतं बियाणे मुबलक दरात मिळण्यासाठी नियोजन करावे. शेतकऱ्यांना कृषी पंप जोडण्यात द्या. पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश. मनपा शाळेतील विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाल्यास त्याच्या उपचारासाठी मिळणार 5,000ची मदत. शिक्षक पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम. गांजाचा साठा पकडल्यानंतर आता शहर पोलिसांनी पकडला नशेच्या गोळ्यांचा साठा. नशेखोरीकडे शहराची वाटचाल. पीएम केअर फंडातून मिळालेल्या व्हेंटिलेटर प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची खासदार इम्तियाज जलील व आमदार संजय शिरसाट यांची मागणी. तर व्हेंटिलेटर प्रकरणी राजकारण करू नये, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN.